ताई मुलं शाळेतून आली की अगं हो, बरं झालं आठवलं. नाही म्हणजे आता मी घरात नाही आहे बघून मुलं तुझ्याकडे हट्ट करतील, अमुक करून दे तमुक करून दे. ताई नाही तू देशील ग प्रेमाने करून, पण तू काय 4 दिवसांनी गेलीस ना की नंतर मला तो व्याप निस्तरायला लागेल सगळा. आणि कसं असतं ना, आईने किती चटकमटक करून दिलं तरी मुलांना कदर नसते त्याची. त्याच्यामुळे जेवणच दे त्यांना. हो जेवणच देईन. काय ग तू पण विजय, मुलांची लाडकी काकू आली म्हणल्यानंतर हट्ट करणारच ना ते. बरं ही पण तिकडे शिकली असेल दोघांच्या संसारात काहीतरी चटकपटक पदार्थ करायला. काय ग बरं आम्ही मला निघायला लागेल. तुझं झालं असेल तर मला ड्रॉप करशील का प्लीज? हो झालं चला येतो माई. हो चला अच्छा. बापरे माझी टेन्शन आलंय हो मला. काळजी करू नकोस, निवळेल ग ते. पण एकापरीनं बरंच झालं ना ती बाहेर गेली ते. अगं तुला नारळाची बर्फी करायची ना तिच्यासाठी, मग वेळ मिळेल ना तेवढा आपल्याला. अय्या हो की माई. मग चल आता हे पटकन आवरूया आणि तू नारळ खाऊन घे. 4 नारळ आहेत आणलेले. चल आटप लवकर. आणि मला वेलची आणून दे, मी बसून बसून तुला सोलून देते. वेलची पण टाक, तिला आवडते अगं. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तिला खायला घाल. गोड गोड होऊ दे सगळं. काय माधवी, अहो लवकर आणाव खायला. पोटात कावळे कोल्हे कुत्रे लांडगे सगळे बोंबलायला लागलेत. लवकर आणत जाय. हो आले आले. देवा किती आरडाओरडा करता हो तुम्ही. घ्या. ते काय हो माधवी, 2च इडल्या आणल्यात. तुम्हाला माहिती आहे ना, मला एका वेळेला साधारण एक 15-17 इडल्या लागतात. माहितीये. ह्या आधी खा, तुमच्यासाठी भरपूर इडल्या केल्यात, त्या मग आणून देते. मी नाही. बरं ऐका, आज देसाईवाडीत जाताय ना. मेघना काल खूप आठवण काढत होती हो तुमची. जरा भेटून या तिला. हो जाणार आहे ना. आणि माईसाहेबांनाही भेटणार आहे. कशी आहे हो तब्येत त्यांची? ठीक आहे, पण हे दुखणंच असं आहे ना, ते काय 2 दिवसात बरं होणार नाहीये. घरचे सगळे घेतात काळजी त्यांची. आणि आता मेघना पण आलीये, ती तर माईंच्या भोवती भोवतीच असते. जय हो जय हो. तुम्हाला सांगतो माधवी, हे ना एक काम मेघनानी म्हणजे कमाल केली हो खरंच. अगदी बरोबर म्हणताय तुम्ही. काल मी सुद्धा तिला हेच म्हणत होते. आणि मागे ती ट्रान्सफरचं म्हणत होती ना. हो काय झालं हो त्याचं? ती ट्रान्सफर मिळेल असं वाटतंय तिला, असं सांगत होती मेघना मला. जय हो बाबाजी. अहो खरंच असं झालं ना तर म्हणजे अगदी दुधात साखरच हो खरंच. होय हो. बरं चला, मी कपडे बदलतो आणि बाहेर पडतो. मला आधी बाहेरची कामं करायची आणि मग दुकानावर जायचंय. हा त्याआधी ह्या इडल्या संपवा, बाकीच्या मी घेऊन येते. त्या पोटभर खा आणि मग निघा. खाल्ल्याशिवाय निघणारच नाहीये. सोड ना अबोला हा रुसवा सोड सखे करता बहाणा सोड. ओ ग नारळ खाऊन झाला, आता काय करायचं हो? झाला का? आता हे बघ 1.5 पट साखर घे. आणि त्याच्यामध्ये खोबरं मुरवत ठेव. अगदी ढवळत ढवळत ठेव बरं का. मी 5 मिनिटं ठेवते हो, अगदी मुरेपर्यंत ठेवते. पण आता आपल्याला घाई आहे ना, विजय यायच्या आत सगळं आटवायला हवं आपलं. नाही म्हणजे दुसरी पद्धत आहे बरं का. साखरेचा पाक करायचा असतो आणि मग त्याच्यामध्ये नारळ घालायचा असतो. पण तुझ्याकडनं काही चुकलं म्हणजे त्याचं नव्हतं होऊन जायचं. बरं बरं ठीक आहे माई, मी साखर घालून ठेवते आणि तोवर बदाम पण भिजत घालते. लागली वाटतं तुला माझ्या लेकाची सवय. आदित्यला पण ना ज्या त्यात बदाम आणि काजू लागतात. हसत काय बसलीयस? किडा सुटायला हवाय ना. मग चल पळ कर लवकर.
हॅलो. माई. अगो बे आदित्य, आज कशी काय बे आठवण झाली माईची? ए माई, रोजच येते हा आठवण. मला तर आत्ता तिकडे यावंच वाटतंय, पण काम सोडून नाही येऊ शकत. आणि आत्ता जरी नाही आलो ना तरी रक्षाबंधनला मी नक्की येतोय. येणारच ना? मग काय रे अर्चूला सांगितलंस तुला जमणार नाही म्हणून? तू आणि अमित मिळून ना तिला भयंकर छळता बरं का. अरे बस काय रे माई, तो तर हक्क आहे माझा. ए माई, मी तुला खरं सांगितलंय मी येतोय म्हणून. तिला सांगू नकोस अर्चूला. मी का म्हणून खोटं बोलायचं? ए बस काय यार माई, प्लीज ना. मी खरंही सांगणार नाही आणि खोटंही बोलणार नाही. तुम्ही भावंड काय ते बघून घ्या, मला तुमच्यात नका पाडू. थँक्यू थँक्यू थँक्यू. ए बरं माई, तब्येत कशी आहे तुझी? आणि तुझी सून तुझी काळजी घेते की नाही सांग मला. 200 किलोमीटर अंतरावरून माझी काळजी वाटते होय रे तुला? आणि विचारतोयस माझी तब्येत कशी आहे म्हणून? माझी सून बघ, मला बरं नाही म्हटल्यावर धावत आली माझी सेवा करायला. आणि तू विचार तिकडनं तब्येत कशी आहे म्हणून. ती घेते हो माझी काळजी व्यवस्थित. तू उंटावरून शेळ्या हाकत बसलूस त्या. अरे हो ना यार, उंटावरूनच हाकावे लागतायत. अरे आत्ता कुठे जम बसतोय माझा त्या नवीन ऑफिस मध्ये, नाहीतर लगेच धावत आलो असतो मी तिकडे. हो रे बाळा, मला कल्पना आहे हो सगळ्याची. गंमत केली जरा. माई, थांब रे जरा, माझी सुनबाई मला काहीतरी विचारते. बघितलंस माई, एवढ्या काळजीने तुला फोन केला आणि तुला माझ्यापेक्षा तुझ्या सुनेचीच जास्त काळजी. अरे वा, तिथं पुण्याला जाऊन भलताच हुशार झालायस तू आदित्य. आदित्य आहे का? बोल बोल, तुझ्या बायकोशी बोल. मला माहिती तू का फोन केलायस ते. लबाड घे. हॅलो. ए हॅलो मेघना, ऐक ना, मला ऑफिसला जायला उशीर झालाय. मी तुला नंतर करतो फोन वेळ मिळाल्यावर. ओके, चल बाय. हो ठीक आहे, नंतर बोलूया. बाय. काय गो, काय झालं? झालं इतक्यात बोलणं? काय नाही, ऑफिसला जायला उशीर होतोय त्याला. खूप बिझी आहे ना तो. पण आपण पण काही कमी बिझी नाही आहोत, हो की नाही? विजय याच्यात व्हायला पाहिजे ना सगळं. मग चल चल आटप लवकर. ओय चंद्री, इकडे या. हे घेऊन जा, हे घाल त्याच्यात, तिला आवडतं. हा. अर्चू, मी काय म्हणतोय? अर्चू, काय हो, दुसऱ्या नाही बाई? फुगा का फुगलाय आज? सतीश, मी चेष्टेच्या अजिबात मूड मध्ये नाहीये, त्यामुळे मुद्द्याचं काय तेवढंच बोल. हो पण मी तरी कुठे चेष्टा करतोय. बर, मुद्द्याच विचारतो. काय कारण काय फुगा फुगायला? काय कारण असणार? आदित्य तो रक्षाबंधनासाठी इथे येत नाहीये आणि याचं त्याला वाईट वाटत नाहीये. आणि याच सगळ्या गोष्टीचा ना मला जास्त राग आलाय. असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं. अगं येईल ग तो. हे बघ, आदित्य मुद्दाम रक्षाबंधन चुकवेल अशातला काही भाग नाही. त्याला ऑफिसमध्ये खरंच काहीतरी काम असेल म्हणून येणार नसेल तो. अर्थात तुझं वैतागणंही स्वाभाविक आहे. काय रक्षाबंधनाच्या दिवशी एक गिफ्ट कमी मिळणार ना? तसं नाहीये रे सतीश, तो गमतीचा भाग झाला. पण आदित्य इथे नाहीये तर मी खूप मिस करतेय त्याला. तो तिथे गेल्यापासून ना काही थट्टा मस्करीच घडत नाही. अमित दादा असतो
पण तो त्याच्या कामामध्ये बिझी असतो. तू तरी कुठे दिसतेस दिवसभर सगळ्यांना? दिवसभर दुकानात असतेस ना. मग हे बघ, मी सांगतो, लिहून घे, आदित्य येणार म्हणजे येणार. होप सो. बरं ऐक, आपण आता सगळं आवरून पटकन दुकानात जाऊया. हम्म. सुरेशराव आले की शॉपिंग साठी बाहेर पडू. तुला काय हवं ते घे, आणि विजया मेघना दोघींसाठी काहीतरी घे. त्यांना द्यावं लागेल ना गिफ्ट. अय्या हो, विसरलेच होते. हे सतीश, एक 5 मिनिटं दे मला, मी लगेच आले तयार होऊन. हा? हो हो, दुसरं नाही पाहिजे. माई बघा, बरोबर झाल्यास ना? अरे वा, मस्त मस्त. हा, एकदम छानच शेप आलाय हो. नशा खुटखुटीत झाल्यात एकदम. हा, म्हणजे खाता येतात ग बरोबर. मऊ झाल्या की खाता येत नाहीत मग. बरं, आता त्याच्यावर ना काय ते गार्निशिंग कर. हे तर मी कुटून ठेवलंय सगळं. आधी हे ना, जरा हात हलवा लवकर लवकर. तिची यायची वेळ झाली. सरप्राईजची गंमत निघून जाईल ना मग. हा, हे घाल आता. एक एक घात ठेव त्याच्यावर. हा, काय हो? अगं बाई, आता तू आधी हे लपव आधी. लपव. हे पण घे. तिला दिसलं ना तर लगेच कळेल तिला. तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही ना जरा चेक करून घ्या. हा, हो चालेल. ओके, थँक्यू. बाय. माई, तुम्ही इथे काय करताय? अगं थोडासा चहा हवा होता, म्हणून मेघनाला म्हणलं माझ्यासाठी थोडा चहा ठेव. आणि मग म्हटलं तू पण घे. तिला आलं घातलेलं आवडतं ना चहा, म्हणून अगं आलं कुटत होते हो इकडे. अगं आता विजय आले ना, मग तिच्यासाठी ठेव चहा. हा? हो, हो. ये चल. ताई थांबा. का ग, काय झालं? नाही, द्या ना, मी ठेवते. तुम्ही जाऊन फ्रेश होऊन या. अगं आता ती म्हणते ना, मग दे तिच्या जवळ. ती करेल हो सगळं. दमून आलीस ना तू, मग दे तिच्याकडे. हो ताई, द्या ना, मी ठेवते. तुम्ही फ्रेश होऊन या, मी चहा टाकते. तू म्हणशील तस. आलेच माई मी. हो, ये. एकत्रच घेऊ आपण चहा. हो, चालेल. हा. मेघना, तू तुझ्या परीनं करत राहा बाळा. सगळं काही होईल ठीक. आज बघू. हा, आय. सावकाश माही. ठीक आहे. बरे बघ, त्या आधी लपवून ठेव बघू फ्रीज मध्ये. हो, मी बॉक्स मध्येच ठेवते. तो काजू कतलीचा बॉक्स रिकामा झाला आता. बरं झालं. चला, चल. आणि आता आवर पटपट आणि चहा ठेव. आपण एकत्रच घेऊया चहा. बरं, आणि आलं टाक हो. एवढं म्हंटलंय तिला कुटत होते, तर ते घाल आठवणीने. हा, माई सावकाश. असू दे. आता एकटीनं चालायचा प्रयत्न करायला हवा की नको? तू चहाकडे बघ. ऐक गो. आज किती दिवसांनी मस्त शॉपिंग करायला मिळालं. देसाईंच्या घरात एवढी शांतता, आणि तेही मी असताना. नॉट पॉसिबल. चलो अर्चना, शुरू हो जाओ. माई. कशाला ओरडतीयस? काय झालंय? असंच. काय ग, अगदी मोगली आहेस तू. आदित्यची बहिणी शोभतेस. काय झालं? नानांचा फोन आला होता. ए, काय म्हणाले? तुझी विचारपूस करत होते. बघ, नाना तिकडे तरी सुद्धा माझी आठवण काढतात.
नाहीतर तू. मी इथे असून सुद्धा तुझं ना लक्षच नसतो हल्ली. 24 तास कशी का तुझ्या सुनांमध्येच गुरफटलेली असतेस. अगं त्याही माझ्या लेकी आहेत, त्यांच्याकडे नको लक्ष द्यायला. अगं हो बाई, मी गंमत केली. बर ए बरं ऐक ना, रक्षाबंधनाच्या निमित्ताने ना मी विजय आणि मेघनासाठी सुद्धा गिफ्ट आणलेत. हे बघ. वा, छान केलंस हो. अगं आता नको दाखवूस, मलाही थोडीशी उत्सुकता. त्यांना देशील ना तेव्हा बघेन हो मी. ओके. पण बरं झालं त्यांच्यासाठी गिफ्ट आणलंस ते. त्यानिमित्तानं तरी विजयाची कळी खुलेल. नाही म्हणजे तुला पण माहितीये. मी म्हंटल ना तुला, त्या माझ्या लेकी आहेत म्हणून. मग माझ्या लक्षात येणार नाही का बाळा? अगं आपल्या मुलाला जराही दुखलं खुपलं ना तरी आईला लगेच कळतं. अगं पण माई म्हणूनच ना मी. असू दे, काही गोष्टींची चर्चा करून त्याचा कीस काढायचा नसतो बाळा. त्याच्यावर हळूवार फुंकर घालायची असते. मन हळवी झालेली असतात ना ग. धीर द्यायचा असतो. होईल हळूहळू सगळे व्यवस्थित. माई किती गोड आहेस ग तू. माहितीये मला, तुझीच आहे ना. बर चला, ह्या सगळ्या पिशव्या इथेच कपाटात ठेव. म्हणजे तुला द्यायला बरं पडेल. सरप्राईज. येस. ऐक, जरा आपण बाहेर जाऊया. हो. हा, उठा. मी उठते. माझी उठू दे मला. हळूहळू माई, हळू. हॅलो. भाय. काय काय माझ्यापासून लांब गेल्यावर तू बंद झालास. हे पण दादा, मला काहीच कळत नव्हतं, त्यामुळे तुझी जाम पंचायत झाली असेल ना. अरे चांगली बालिका समोरच होती ना. आणि काय झालं, फार दिवसात तुला छळलं नव्हतं ना, दिली ठोकून की तू येत नाहीस रक्षाबंधनाला. बघू आता बसते का. पण बाय द वे तू येतोयस ना नक्की? हो म्हणजे काय, अरे शक्य तरी आहे का रक्षाबंधन बुडवणं. इनफॅक्ट मी तर ट्रान्सफर घेऊन कायमचाच येण्याचा प्रयत्न करतो. अरे हो, ते कळलं मला. पण तुला जमेल ना नक्की? हो यार, तेच एक टेन्शन आहे. काय मेघनाचं ट्रान्सफर आपोआपच झालाय, त्यामुळे बहुतेक ते जमून येईल. पण मला इतक्या लवकर ट्रान्सफर मिळणं थोडं अवघड आहे. लेकिन ठीक आहे, कुछ ना कुछ तो चक्कर चलाना ही पडेगा. मिळेल नक्की मिळेल. नाही नाही, तू गप्प बसणार नाहीस माहितीये मला. ज्या चतुराने तू इथून ट्रान्सफर करून घेतलंस ना पुण्याला, त्याच्या दुप्पट चतुराई तुला परत मुंबई ट्रान्सफर करून घेण्यासाठी लागणार, लक्षात ठेव. आय नो. अरे पण दादा, मेघनाचं काही कन्फर्म कळत नाही तोपर्यंत मला प्रयत्नही सुरू करता येत नाहीये. हो ते आहे, पण होईल. हे दादा, माईची तब्येत कशी आहे रे? आहे बरी आता. आणि ऐक, तू उगाच धावपळ करून येऊ नकोस. हा, आता रक्षाबंधन येशील ना तेव्हा भेट तिला. काय? हो रे. आणि तसंही मी प्रयत्न केला तरी मला कठीणच आहे तिकडे येणं. म्हणून तर मेघना मुंबईला जाते म्हटल्यावर मी तिला लगेच हो म्हटलं. एनिवे, चल भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर अँड बी हॅपी. यू टू. ओके, बाय बाय. हळूहळू माई, हळू. हो, आता बरी आहे ग मी पहिल्यापेक्षा. अगं हो, पण तरी सुद्धा तू काळजी घे ग बाई. हो, नाही सूप झालंच आहे. आणि हा. 5 मिनिटात आणा. टोमॅटो सूप केलंस का ग? हो. ए मग काहीतरी जरा कुरकुरीत आण ना खायला, म्हणजे असं तोंडात टाकायला ग. ऑर्डरी सोडा फक्त. आणते आणते. हो बस. ऐक, बसताना थोडासा त्रास होतो. आज काय ग, चक्क नानांचा फोन आला. एकदाच ना काही, दिवसातून 3-3 वेळा फोन असतो. हो. बायकोर प्रेम आहे त्यांचं. हो का? हो का? काय हो का?
काही नाही, मला सूचना करायला त्यांचा फोन असतो. ज्ञानामृत पाजत असतात मला. नेमके ते इथे नसताना झाल्या नाही सगळं मला संधिवात वगैरे, म्हणून मला सारख्या सूचना देत असतात. बरं तुम्ही दोघी सुरू करा, तोपर्यंत मी विजयाताईंना हाक मारते. बर बोला बोला. घे. अगो बाई, विजय आलीच बघ. विजय ये, तुम गरमा गरम टोमॅटो सूप आहे, घेते मी. अहो ताई तुम्ही बसा ना, मी आणते. ऍक्च्युली मी तुम्हाला बोलवायलाच येत होते, बसा. अगं राहू दे, एवढं अगदी काही हातात नको आणून द्यायला, घेईन ना मी. अगं असू दे, ती आणते ना तुझ्यासाठी आता, मग घे की. बस बस, तूही दिवसभर दमतेस ना, ये ये बस. सकाळपासून तुझी धावपळ होते चालू. बस बस, दमली असशील ग. ए बरं विजय, मी काय म्हणत होते, आपण ना आपल्या दुकानात राख्यांचा सेपरेट स्टॉलच लावूयात का? म्हणजे तू जे काही नमुने दिले होतेस ना, त्यावरून ना खूप ऑर्डर येत आहेत अगो, म्हणून म्हटलं. घे ग घे घे, स्टॉल घे. मी करेन हो मदत बसल्या जागी. काळजी करू नकोस तू. घे घे, स्टॉल घे. मी सुद्धा करेन. थँक्यू.